आपल्या मोठ्या पिल्लांमधले एक पिल्लू आजारी पडले बघा. याला मी औषध पाजवले, याचा रिझल्ट मी तुम्हाला उद्या दाखवतो आणि याला कोणतं औषध दिलं ते पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर जय महाराष्ट्र भावांनो, बारक्या पिल्लांना सोडण्यासाठी आधी मोठ्या पिल्लांना बाहेर काढावं लागतंय, नाहीतर लय भांडणं करायला बघतात. मोठे त्यांना चावतात जरा, त्यासाठी आधी मोठ्यांना बाहेर काढावं लागतंय आणि नंतर बारक्यांना सोडावं लागतंय. बारके पण आता कसे जोरात बाहेर येतात बघा. मला बरेच जण विचारतात पांढरा कोंबडा आहे तो बॉयलर आहे का? तर बॉयलर नाही, तो गावरानच आहे. त्याचा फक्त कलर पांढरा आहे आणि अशा पांढऱ्या कलरचे आपल्याकडे 3 पिल्ले आहेत. आपल्या पिल्ल्यांच्या डोळ्याची वगैरे क्वालिटी बघून घ्या कशा आहेत ते. याच्या डोळ्याची क्वालिटी दाखवा म्हणलं तुम्हाला तर डोळे झाकायला लागलेला, डोळे झाकून घ्या लागला. त्यात जाऊ दे, तुम्हाला दुसऱ्याची क्वालिटी दाखवतो. अशा प्रकारे पिल्ल्यांचे डोळे आहेत बघा आपल्या. त्यानंतर मित्रांसोबत गेलतो जरा रानात, मित्राचे फोटो काढून द्यायचे होते. फोटो काढायला यांना अशी जागा भेटलेली काय सांगायचं तुम्हाला, वाट पण नव्हती सरळ. एकदाच तसंच कस तरी गेलो त्या वाटेने त्यांच्यासोबत. तिथे होते आवळ्याचे झाड, मग काय आवळे वगैरे तोडले पटापट. आवळे तोडल्यानंतर एक मेंबर म्हणला मोराचे पंख बघा, मोराचे पंख पाहिजेत. मोराचे पंख म्हणजे तो पिसारा पोल होता ना, त्याचे पंख पाहिजे होते. त्याला कुणी काय सांगितलेलं काय माहित, मोराचे पंख घरात ठेवल्यावर लगीन ठरते म्हणला लवकर. आणि असे एक पंख नाही तर 12 पंख पाहिजे होते. मग ते शोधून दिले त्याला. मग काय नंतर त्याला पंख वगैरे शोधून दिले आणि हो दे म्हणलं तुझं लगीन. त्यानंतर गेलतो आम्ही व्हिजिटला गेल्यावर कुत्रा बघा, जवळ गेल्यावर गप बसायचा आणि लांब गेल्यावर भुकायचा. 2-3 व्हिजिट होत्या ते पूर्ण केल्या आणि नंतर आलतो घरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.